जमिनीचा फुलपोत सुधारण्यासाठी उडदासारख्या द्विदल वर्गीय पिकाची मोठी मदत होते। कमी कालावधीत हे पीक लवकर निघाल्यामुळे मुख्य हंगामात लागवडीला अडथळा होत नाही। फेरपालटाचं पीक म्हणून राज्यभरातील शेतकरी उडदाला पसंती देतो। कोल्हापुरातही हाच कल सध्या दिसून येतोय। उडदाच्या पिकावर काही भागात कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। यासाठी नेमकी कशी काळजी घ्यावी जाणून घेऊया। मौजे डिग्रसचे सुरेश साळुंखे यांची 8 एकर शेती असून यापैकी 2 एकरातील हळदीची जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काढणी झाली। पुढे जून महिन्यात सोयाबीन आणि जुलै महिन्यात आडसाली ऊस लागण करायची असल्यानं तोवर 4 महिने जमीन रिकामी ठेवावी लागली असती। त्यापेक्षा उडदाचं पीक घेण्याचं त्यांनी ठरवलं। हळद काढल्यानंतर 16 जानेवारीला इथं सरी मारली, 2.5 फूट सरी केली आणि अमोल वेस्टर्न जातीचं 16 किलो बियाणे आणलं। दोन्ही रोपामधले अंतर हे 6 इंच ठेवलं आणि दोन्ही साईडला टोकन घेतली। लगेच त्याला पाणी दिलं आम्ही आणि 6 दिवसांना उगवून आलं। 10 दिवसात ते 15 दिवसात आम्हाला याला फवारणी घ्यावी लागली। भांगलन झाल्यावर ह्याला टॉनिक एक फवारलं, 19 फवारणी घेतली आणि ह्याला फुलकळी आहे, शेंगा बी कुठं चालू झालेत आता लागायला। हे पीक 105 ते 10 दिवसात निघतंय आणि 5-10 दिवस मागे पुढे होईल। सध्या वातावरणात बदल होताना दिसून येत आहेत। पहाटे आणि रात्री कमी तापमान तर दिवसा अधिक तापमान। अशा या तापमानाच्या बदलत्या चढउतारामुळे उडीद पिकावर पानं खाणारी अळी आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होताना दिसून येतोय। वेळीच याचं नियंत्रण करणं आवश्यक आहे। या पांढऱ्या माशीच्या आणि पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी प्राथमिक अवस्थेमध्ये म्हणजे जेव्हा उडीद 15 दिवसाचा असेल तेव्हा नीमार्काची फवारणी घ्यावी। नीमार्क 1 लिटर पाण्यासाठी 2 ते 3 मिली नीमार्क वापरावे। पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जर अजून दिसून येत असेल तर त्याच्यासाठी डायमिथोएट किंवा क्विनालफॉस 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी घ्यावी। सध्या सुरेश साळुंखेंचं पीक फुलोऱ्यात असून काही ठिकाणी शेंगा लागलेल्या आहेत। एकरी 5 क्विंटल प्रमाणे 2 एकरातून 10 क्विंटल उत्पादन त्यांना अपेक्षित आहे। प्रति क्विंटल 8,000 रुपये असाच दर टिकून राहिला तर शेतकऱ्यांना यातून चांगला नफा अपेक्षित आहे। साधारण एक 10,000 माझा ह्याचा खर्च आहे। 90 ते 100 दिवसात हे पीक निघणार आहे माझं, त्यामुळे मला एक 80,000 मला मिळणार। त्यामुळे एक 70,000 ह्याचा मला नफा मिळेलच आणि माझ्या जमिनीचा पोत सुधारेल। मी ह्यात जूनला आडसाली लागण करणार आहे, त्यामुळे हाया सरीवर मी 1 सरी आड ऊस लावू शकतोय आणि ट्रॅक्टरची मेहनत जी वाचली माझी पुढं करायची ते आत्ता सरी पडलेली हाया सरीत मला ऊस लावता येईल आणि मधल्या सरीत मला सोयाबीन घेता येईल। आडसाली ऊस झाल्यानंतर मला काय दुसरी भांगलन सुद्धा लागणार नाही। ह्यासाठी कमी ट्रॅक्टरची मजुरी वाचली माझी, त्यामुळे उडीद पीक मला फायद्याचं आहे। 4 महिने रान मोकळं ठेवायला लागतो, 3 महिने ती माझा पीक मिळालं याला आणि 70,000 रुपये 60-70,000 रुपये मला ह्यात नफा मिळणारच आहे। उडीद या पिकामुळे पिकाची फेरपालट होणार आहे। हे द्विदल वर्गातील पीक असल्यानं याच्या मुळांवर नत्राच्या गाठी असतात, त्यामुळे पुढे घेण्यात येणाऱ्या पिकाला त्याचा फायदा होतो। कमी कालावधीत 4 पैसे जास्त देणारं हे पीक आहे। चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, मौजे डिग्रस, सांगली।